श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आपण दशक 14 आणि समास 4 याचा आज आपण आरंभ करणार होतो। अर्थात या समासाची थोडी कल्पना यावी म्हणून प्रास्ताविक थोडं 2 मिनटं बोलतो आणि मग या समासाचा आपण शब्दशः आणि समर्थांनी ज्या भावार्थाने तो समास लिहिला त्याचं चिंतन आपण करणार आहोत। समर्थांच्या समोर श्रवण करणारे साधक भिन्न भिन्न प्रकारचे आहेत। त्यामुळे समर्थांनी दासबोधामध्ये केवळ एका विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा सगळ्या गोष्टी एकासाठी किंवा सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी असा भाव याच्यात नाही आहे। जसं आपण एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरने जे आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे तो दुकानदार आपल्याला आपल्या आजारावरच्या गोळ्या देतो। परंतु आपल्याला काही आजार झालेला आहे म्हणून अवघं ते मेडिकल स्टोअर आपण आपल्या घरी घेऊन येत नाही किंवा सगळ्याच औषधींचा आम्ही आमच्यासाठी वापर करत नाही। त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू होतात असं नाही आहे। ज्या गोष्टी साधकांना लागू आहेत त्यांनी त्याचा विचार करावा। ज्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत त्यांनी त्याचा विचार करावा। ज्यांच्यामध्ये बद्धत्व आहे, संसारामध्ये अडकला आहे, त्या गोष्टी समर्थांनी त्या त्या साधकांसाठी सांगितलेलं आहे, त्यांनी त्याचा विचार करावा। काही साधक हे आत्मज्ञानी आहेत किंवा आत्मज्ञानाची त्यांना लालसा आहे, अशा साधकांसाठी समर्थांनी स्वतंत्र समास लिहिले आहेत। आम्ही सगळ्या स्तरावर असतोच, कुठे ना कुठे आपला प्रवास चालू असतो। पण कोणी पहिल्या वर्गात आहे, कोणी दुसऱ्या वर्गात आहे, कोणी 5व्या वर्गात आहे, कोणी 10व्या वर्गात आहे, कोणी कॉलेजमध्ये आहे, कोणी उच्च शिक्षण घेतो आहे, कोणी PhD करतो आहे। अशा प्रकारचे जसे विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरावरचे शिक्षण घेणारे असतात तर त्या सगळ्यांना सारखा अभ्यासक्रम नसतो। त्या त्या अवस्थेनुसार, त्या त्या मनाबुद्धीच्या विकासानुसार त्या अभ्यासाला ठेवलेलं असते। तसं समर्थांचा दासबोध, या दासबोधामध्ये अनेक साधक त्यांच्या समोर आहेत आणि सगळ्या साधकांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं समर्थांनी दिली आहेत। कुठे समर्थांनी दोषारोपण नाही केलेलं आहे। आपल्यात काय आपल्याला दुरुस्ती करायची आहे ते ज्याने त्यांनी ठरवायचं आहे। मग तो श्रोता असेल तर श्रोतास्तव लिहिलं आहे समर्थांनी। मग श्रोत्यांना महत्त्व दिलं आहे
ते ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते कसे असतात त्याचा विचार समर्थांनी केला आहे. श्रोत्यांमध्ये कोणते दोष असतात जे नुसते ऐकण्याच्या निमित्ताने येतात, ग्रहण करण्याच्या निमित्ताने येत नाहीत, त्या श्रोत्यांबद्दल समर्थ लिहितात आहे. वक्त्याबद्दलही समर्थ लिहितात आहे. वक्ता निस्पृह वक्ता समर्थ सांगतात आणि आषाढभू वक्त्याबद्दलही समर्थ सांगतात. सर्व स्तराचा विचार केलेला आहे. म्हणून कोणी एकाने असं समजू नये की हे मलाच का सांगतात. पण सगळं ऐकणं यासाठी गरज आहे की आपण कुठल्या ठिकाणी बसलो आहोत, आपण कुठल्या श्रोत्यांमध्ये बसतो आहे, किंवा आपली अवस्था कोणती आहे, ही ज्याची त्याची भिन्न भिन्न असल्यामुळे त्यांनी आपापल्या ठिकाणी त्या गोष्टी स्वीकाराव्यात. आता समर्थांनी म्हटलं आहे मलिन वस्त्र नेसू नये. मग आता या शब्दाचा अर्थ जे म्हणतात आम्ही स्वच्छ कपडे घातलेले आहे, मग हे वाक्य आमच्यासाठी आहे का? हे त्रिकालावादी वाक्य सत्य असतात संतांची. ते मलिन नेसू नये याचा अर्थ तुम्ही मलिन नेसता असा अर्थ नाही आहे. कोणाशी वाद घालू नये समर्थ म्हणतात याचा अर्थ तुम्ही वाद घालता असा अर्थ नाही आहे. ते विधान आहे, करू नये तसं. व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू, कोणतं करावं आणि कोणतं करू नये याचा विवेक आम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये आता आपण पाहिलं की कवी कसा असला पाहिजे, काव्य कसं असलं पाहिजे. सगळेच काव्य करणारे आहेत का हो? नाही आहेत. पण समर्थ म्हणतात माझ्यासमोर कवीसुद्धा बसलेले आहेत, त्यांनासुद्धा प्रश्न आहे की काव्य कसं करावं. मग समर्थांनी त्याचं मार्गदर्शन केलं आहे. समर्थांचा दासबोध म्हणजे ऑल इन वन आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर म्हणजे समर्थांच्या दासबोधात मिळेल. याला व्यवहार ज्ञानकोश असं म्हणतात. जगत असताना आपल्याला सगळ्या प्रकारची सुखे आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर दासबोधाला आपल्या दैनंदिन जीवनात उतरवलं पाहिजे. मग तो व्यवसायी असेल, तो शेतकरी असेल, तो शिक्षक असेल, तो डॉक्टर असेल, तो इंजिनियर असेल, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा असेल, तो साधक असेल, तो एखादा अभ्यासू असेल, तो विद्यार्थी असेल, राजकारणी असेल, समर्थांनी सगळ्यावर प्रकाश टाकलेला आहे. असं क्षेत्र नाही आहे की जिथे समर्थांनी प्रकाश टाकला नाही आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेला हा दासबोध आम्ही त्यासाठी आपण मुळातून पाहत आहे. समर्थांनी या समासामध्ये कीर्तन लक्षण शब्द वापरला आहे. कीर्तन भक्ती याचं वर्णन समर्थांनी 9विधा भक्तीत केलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, त्यामध्ये 9विधा भक्तीत कीर्तन भक्ती सांगितली आहे. मग तरीसुद्धा इथे कीर्तन भक्ती सांगितली आहे. इथे कीर्तनाचं लक्षण सांगितलं आहे की कीर्तन चांगलं कोणतं. म्हणून सर्व कीर्तनकारांनी समर्थांनी दिलेल्या कीर्तनाच्या संदर्भातले जे समास आहे ते नुसते वाचू नये, ते अभ्यासले पाहिजे. आणि त्या अभ्यासून त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवलं पाहिजे, यासाठी संतांनी सांगितलेलं आहे. या समासाचं एक अजून वैशिष्ट्य सांगतो. इतर समास समजून घेण्यासाठी थोडं चिंतन केलं की कळून जातात. या समासामध्ये मात्र समर्थांनी 2 कला एकत्र घेतलेल्या आहेत. एक कला म्हणजे कीर्तन कला आणि दुसरी कला म्हणजे काव्य कला. आपण मागच्या समासात पाहिलं कवित्व कला निरूपण. ती कवित्वाची कला जी आहे ती आणि कीर्तनाची कला ही या दोघांचंही एकत्रित रूप कसं असावं ते समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे. मुळामध्ये समर्थ मनोरंजनाच्या बाबतीत फार उत्सुक नाही आहेत. उलट समर्थ म्हणतात टवाळा आवडे विनोद. मुळात आत्मज्ञानी साधकांबद्दल
समर्थांना जास्त प्रेम आहे, पण जे संसारात अडकले आहेत त्यांनाही बाहेर काढता आलं पाहिजे, म्हणून समर्थांनी प्रपंचाबद्दलही खूप काही सांगितलं आहे. म्हणून या समासामध्ये कीर्तन कसं करावं, कीर्तनकाराने कोणत्या काळजी घ्याव्यात, कीर्तनकार कसा असावा, कला कशी असावी, याचा सांगोपांग विचार या समासात केलेला आहे. पण गंमत अजून अशी आहे की या समासाची सुरुवात ज्या शब्दापासून झाली ते वर्णमालेचा विचार समर्थांनी यामध्ये केला आहे. दोन प्रकारचे वृत्त आहेत, दोन प्रकारचे काव्य आहेत, याला अलंकार म्हणतो आम्ही. या समासामध्ये समर्थांनी अनुप्रास अलंकाराचा वापर जास्त केला आहे आणि अनुप्रासाबरोबर त्यांनी उपमेय अलंकाराचा वापर केलेला आहे आणि यमकाचा वापर केलेला आहे आणि काही काही ठिकाणी तर तो लाटानुप्रास आपल्याला दिसून येतो आहे. सगळ्या दृष्टीने समर्थांनी हा समासाचा फुलवला आहे. पण जो एका वाचनामध्ये दासबोध वाचून बाजूला ठेवतो त्याला हा समास समजणं जरा कठीण आहे. म्हणून सार्थ दासबोधाचा आधार घेऊन या समासाचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. आपण त्याचा विचार आज आपण करणार आहोत. आपल्या सर्वांचं श्रवणासाठी मनपूर्वक स्वागत करतो. समर्थ काय सांगतात ते ऐकूया. श्रीराम समर्थ श्रीराम. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमल कुशल गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे, एकीकडे श्रीराम. पहिला शब्द वापरला. या कलियुगामध्ये उद्धरण्याचा मार्ग समर्थ सांगतात आहे. हरिकथा हे आपल्याला धन्य करण्याचं माध्यम आहे. म्हणून समर्थांनी धन्यती गायन कला, धन्यती कीर्तन कला असं जे समर्थ म्हणतात, त्या धन्यता ही भगवत भक्ती असल्यामुळे आहे. मुळात कीर्तनकार हा भगवत भक्तच असतो, पण त्या कीर्तनकाराने भगवत भक्तीच करावी असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून इथे सांगतात आहे कलियुगी कीर्तन करावे. कीर्तन करणे म्हणजे काय हो? अनेकांना कीर्तन करणे म्हणजे काय, त्यात पूर्वरंग असतो, उत्तररंग असतो, पूर्वरंगामध्ये अभंग असतो, पूर्वरंगामध्ये त्याचं निरूपण असते, उत्तररंगामध्ये एखादा आख्यान सांगितलं जाते, त्याचा उपसंहार शेवटी होतो. हरिदासाची कथा मूळ पदावरून पुन्हा पहिलं चरण घेतल्या जाते, पहिले नमन असते, 10 मिनटाचं 5 मिनटाचं नमन असलं पाहिजे, थोडं गायन असलं पाहिजे, वेगवेगळ्या संस्कृतचे आधाराला वचनं असले पाहिजे, संतांचे दाखले पाहिजे, कितीतरी गोष्टी लोक कीर्तनमध्ये काय त्याच्यामध्ये गायन असलं पाहिजे, वादन असलं पाहिजे, नृत्य असलं पाहिजे, अभिनय असला पाहिजे, सगळ्या गोष्टी, विनोद असला पाहिजे, सगळा विचार समर्थांनी केलेलाच आहे. पण या सगळ्यांना कीर्तन म्हणत नाही. हे सगळं एकत्रित केलं तरी कीर्तन होत नाही. चांगलं गायन येते म्हणजे कीर्तन नाही, चांगलं बोलता येते म्हणजे कीर्तन नाही, चांगला अभिनय येतो म्हणजे कीर्तन नाही. म्हणून कीर्तन ते आहे की ज्यामध्ये भगवंताचे फक्त स्तुतिगान आहे, इतरांचं नाही आहे. धन्यती गायन कला त्यांची धन्य आहे ज्यांनी आपला घसा भगवंतासाठी झिजवला आहे. धन्यती लेखन कला समर्थ म्हणतात किंवा धन्यती कवित्व कला असं म्हणा. ज्याची लेखणी भगवंतासाठी चालली आहे. म्हणून धन्य कोण आहेत? ज्या ज्या इंद्रियांना आपण विषय मागितला की त्याच्यासमोर विषय एकच ठेवला, तो म्हणजे भगवंत. विषय तो झाला त्यांचा नारायण. त्या इंद्रियांचा विषय केवळ नारायण होईल. डोळ्यांचा विषय भगवंताला पाहणे, ऐकण्याचा विषय भगवंताचं गाणं ऐकणे, बोलण्याचा विषय भगवंताबद्दल बोलणे, चालण्याचा विषय पंढरीची यात्रा करणे, वारी करणे.
इंद्रियांनी मागितलं, जिभेचा विषय भगवंताचं नाम घेणे, हाताचा विषय पूजा करणे, इंद्रिय इंद्रिय विषय भोगण्यासाठी ते तयार झाले की त्यांच्यासमोर विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या इंद्रियांना नारायण समोर असला पाहिजे, मनामध्ये चिंतन फक्त भगवंताचं. म्हणून समर्थ म्हणतात, अशा प्रकारे ज्यांचं सबंध शरीर भगवत चिंतनाने नटलं आहे त्याने कीर्तन करावे. याच्यामध्ये सगळा विचार पुढे आलेला आहे त्याचा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कलियुगी कीर्तन करावे. कीर्तन पोट भरायचं माध्यम नाही, कीर्तन भगवत प्राप्तीचं माध्यम आहे. आता त्याच्यातून भगवत प्रसाद म्हणून आम्हाला जर काही गोष्टी मिळत असतील तर तो प्रसाद म्हणून सेवन करावा. म्हणून मोले कीर्तन करू नये असं म्हणतात समर्थ. फार कसं आहे, जो जितक्या उंचीवर असेल तितकी त्याला जास्त काळजी घ्यावी लागते. जमिनीवर चालणारा असेल तर जरा इकडे तिकडे पाय पडला तर काही फरक पडणार नाही, घसरून खाली पडेल. खूपच झालं तर एखादा हात मोडेल, पाय मोडेल, काही होणार नाही फारसं. पण विमानातून पडला तर कुठल्याही कारणाने वाचण्याची शक्यता नाही. तसं कीर्तनकार म्हणजे समाजाचा मार्गदर्शक आहे, कीर्तनकार म्हणजे समाजाचा आदर्श आहे, कीर्तनकार म्हणजे सगळ्यांना वंदनीय आहे. म्हणून समर्थांनी या समाजामध्ये कीर्तनकाराने कशा प्रकारे आपण वर्तन करावं आणि कशा प्रकारे कार्य करावं याचा विचार केला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कीर्तन करा, पण करत असताना या गोष्टीची काळजी घ्या. कीर्तन कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमल कुशल गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे, एकीकडे श्रीराम. एका बाजूला आपल्याला टाकता आलं पाहिजे. काय टाकता आलं पाहिजे? केवल कोमल कुशल गावे. गाण्याचे माध्यम देत आहे. गात असताना गायन कला समर्थ म्हणतात धन्य ती गाण्यामुळे लोक धरून ठेवल्या जातात. गायन कोणाला आवडत नाही हो, संगीत कोणाला आवडत नाही. न ऐकणाऱ्याला न आवडणाऱ्याला सुद्धा संगीत म्हटल्यानंतर जरा 10 मिनटं ऐकायला बसतो तो. तसंही सगळ्यांना गोड आवडते. तसं कानांना सुद्धा गोड गळा तालासुरात गाणं हे सगळ्यांना आवडते, कर्कश आवडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. कुरटे सांडावे याचा अर्थ जे मनाला भेदतात, भेदक असतात, त्रास देतात, अशा प्रकारचं गायन टाळावं. खटखट खंडून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळो निदावी, वृत्ती आपुली श्रीराम. शब्द अतिशय अनुप्रासात्मक असल्यामुळे आणि त्या शब्दांची पुनरावृत्ती आल्यामुळे इथे लाटानुप्रास इथे अलंकार होतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात ते खरे खोटे खळ ख ख किती आला पानं, खळ खळ खळासी न करावी, खरे खोटे खळो न नेदावी, वृत्ती आपुली. खळाबरोबर आपली वृत्ती क्षुब्ध होता कामा नये. खळाबरोबर आपली शांत वृत्ती ढळता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात की खरे आणि खोटे, समाजामध्ये काही लोक खरे खोटे करत बसतात, वाद घालतात, खळखळ करतात. आणि ती खळखळ करतात म्हणजे वाद घालतात. ती वाद घालत असताना वाद घालणारा जो आहे त्याच्यामध्ये त्याची बुद्धी आणि त्याचं मन इतकं एकाग्र असते की त्यामुळे त्याची आंतरिक शांती नष्ट होऊन जाते.
पहा ना, तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली, समोरच्या माणसाने खोटं काम केलं, आपण म्हणतो माझ्या अंगाची लाही लाही झाली, खोटं बोलतो, अजिबात चालणार नाही. समर्थ म्हणतात कीर्तनकारांनी शांत असावं. खरं असेल तरी सुद्धा ते आपल्याला शांततेने सांगता आलं पाहिजे. जितकं तुम्ही शांततेने सांगाल तितका त्याचा परिणाम अधिक परिणामकारक होतो. जर तुम्ही चिडचिड केली तर म्हणतात आम्हाला शांतीचे धडे देता, स्वतः चिडचिड करतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे खटखट खंडून काढावी. उभं राहिल्यानंतर आपल्याला कोणीतरी बोलणारा असतो, प्रत्युत्तर करणारा असतो. कीर्तनकार बंधूंना, प्रवचनकार बंधूंना याचा समाजामध्ये बऱ्याच ठिकाणचा अनुभव येतो. तेव्हा मन शांत ठेवावं. समोरच्याचं काय म्हणणं आहे ते शांततेने ऐकून घ्यावं. विवेकाचा विचार करावा आणि योग्य मार्ग त्याच्यातून काढावा. वाद घालू नये. वाद निर्माण होत असेल तर अशा वेळी आपण तिथून बाहेर पडावं. समर्थ म्हणतात तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद तुटेल अशा प्रकारचा संवाद व्हावा. वाद वाढेल असं काम कीर्तनकारांनी करू नये. फार हटनिग्रही नसावं. सत्य तुमचं आहे तरी सुद्धा त्याच्या गळी उतरवण्यासाठी आपण त्याची भांडलं पाहिजे असं नाही आहे. सांगण्याचं काम करावं, घ्यायचं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की तुमची वृत्ती जी आहे ती शांत असली पाहिजे. उभं राहण्याच्या पूर्वीच कीर्तनकार जर अस्वस्थ असेल, स्वर लागला का बरोबर, तबला व्यवस्थित लागला का, मेकअप व्यवस्थित झाला का, माईक व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये तो इतका गुरफटलेला असतो की त्याला जो विषय मांडायचा आहे त्याच्याकडे त्याचं चिंतनच नसते. बाह्य ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक आहे, नाही म्हणत नाही मी, त्या आवश्यकच आहे. माईक उत्तम असला पाहिजे, तालसूर चांगला असला पाहिजे, बेसूर नाही तरी कामापुरतं तरी गायन आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण मान्य करू. परंतु या सगळ्यांचा राजा कोण आहे? भाव आणि भक्ती हे त्याचे मुख्य अंग आहे कीर्तनाचे. म्हणजे नुसतंच आम्हाला ही एक कसरत नाही करायची आहे. ती कसरत करू नका, भक्ती करा असं समर्थ म्हणतात. ती भक्ती करत असताना ती मनापासून करावी, श्रद्धेने करावी आणि काही कमी जास्त उणं असेल तर ते स्वीकारावं. झाली व चूक क्षमा करावी. क्षमा मागणे आणि आपली चूक कबूल करणे यामध्ये काहीही कमीपणा नाही आहे. त्यामुळे वाद टाळतो. आपण काय करतो की एखादी गोष्ट जर झाली असेल तर ती कशी माझ्यामुळे नाही झाली आणि कशी व्यवस्थेमुळे झाली याच्यावर आपण दोषारोपण देत बसतो. म्हणून तसं करू नये. ते स्वीकारावं. कारण शेवटी श्रोता तुम्ही इकडे जगदीश मूर्ती म्हणता आणि त्यांनी जर काही एखादी सूचना केली तर त्याचं आपल्याला वाईट वाटू द्यावं. म्हणजे ही डबल पॉलिसी कुठली? जर जगदीश मूर्ती आहे तर भगवंताने आम्हाला एखादी सूचना दिली असेल तर ती सूचना मात्र आपण ती अत्यंत नम्रपणे स्वीकारावी आणि आपल्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. शेवटी काय आहे, ऐकणारा सुद्धा कीर्तन भक्ती करतो आहे, श्रवण भक्ती करतो आहे आणि बोलणारा सुद्धा कीर्तन भक्ती करतो आहे. दोघंही भक्तच आहे. त्याच्या श्रवण भक्तीमध्ये अडथळा आहे म्हणून तो सांगतोय असं पाहिजे. कीर्तनकार कीर्तन भक्तीमध्ये अडथळा आहे म्हणून त्याला सांगतो की तुम्ही शांत बसा. दोघंही भक्ती आहे, आपल्या आपल्या भक्ती व्यवस्थित कराव्या,
सगळे प्रश्न मिटतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गौप्य गुज गरजो नये, गुण गावे श्रीराम. गुण गावे, गावं, पण काय गावं? गुणांचं गायन करावं. गायन या शब्दामध्ये गान आहे. मग ते गान कोणतं? ते स्तुती गान आहे. आणि ते कोणाचं स्तुती आहे? ती स्तुती फक्त भगवंताची आहे. म्हणून समर्थ म्हणतात, गर्वे गाणे गाऊ नये. गर्वाने गाऊ नका, अहंकाराने गाऊ नका. साधना करावी संगीताची, गळा उत्तम तयार करावा. करी कीर्तना नारदा सारिकाची, समर्थांचं वर्णन केलं आहे. नारदांप्रमाणे कीर्तन समर्थ करत असत. अत्यंत गोड गळा समर्थांचा होता. उत्तम संगीताचं ज्ञान होतं. तुम्हाला हवं असेल तर समर्थांनी संगीतावर लिहिलेले एक स्वतंत्र पुस्तक आहे, ते आता प्रकाशितही झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये संगीताचे इतके बारकावे समर्थांनी सांगितले आहे की एखाद्या निष्णात संगीत तज्ज्ञाला सुद्धा ते कधी कधी कळणार नाही. इतके बारकावे समर्थांनी सांगितले आहे. कसे कळले? समर्थ म्हणतात की हे सगळं तुम्ही करा, साधना करा, ती साधना करा, पण केल्यानंतर सुद्धा ती अर्पण भगवंताला करायची आहे. म्हणून गर्व तिथे नसावा. श्री समर्थांनी अशा प्रकारे कीर्तनकारांसाठी अतिशय मौलिक सूचना दिल्या आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात आपल्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.